हे सुनावणी सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या मराठा आंदोलकांची बाजू मांडण्यासाठी आता ज्येष्ठ विधिज्ञ सतीश माने शिंदे हे आता आंदोलकांची बाजू मांडतायत। या सुनावणी अंती आता नेमका काय निर्णय कोर्ट देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एक मोठी अपडेट, मुंबई 3 वाजेपर्यंत खाली करा असे आदेश जे आहेत ते आता कोर्टाने दिलेले आहेत। मराठा आंदोलनाविरोधातील याचिकांना आता सुनावणी सुरुवात झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता कोर्टाकडून आता हा नवा आदेश काढण्यात आलेला आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमची प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, 3 वाजेपर्यंत या संपूर्ण आंदोलकांना मुंबई खाली करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। काय नेमकं घडतंय सुनावणीमध्ये? अगदी बरोबर आहे। सुनावणीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 वाजेपर्यंत जे आहे ते मुंबई खाली करा असं सरळ निर्देश जे आहे ते कोर्टाने जे आहे ते आंदोलनकर्त्यांना दिलेले आहेत आणि जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या वकिलांना सुद्धा सांगितलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे माझ्याकडे आतापर्यंत माहिती आली त्याच्यामध्ये कोर्टाने हे सुद्धा सांगितलं आहे की 3 वाजेपर्यंत जर मुंबई खाली केली नाही तर कोर्ट जे आहे ते रस्त्यावरती जाऊन स्वतः पाहणी करणार आहे। हे फार महत्त्वाचा मुद्दा आपण इथे बघतोय। 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी सुरू होणार आहे आणि दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व काही सुरळीत करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जे आहे ते कोर्टाने दिलेले आहे। मराठा आरक्षण आंदोलनावर मुंबई हायकोर्टाचा आता आंदोलनकर्त्यांनाच इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने जरांगे आणि सर्व आंदोलनकर्त्यांना दुपारी 3 पूर्वी आझाद मैदान खाली करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहे। सर्वात मोठी अपडेट आहे, 3 वाजेपर्यंत आता मनोज जरांगे पाटील जे त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत की जोपर्यंत आरक्षण जे दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही, अशा प्रकारची जी मनोज जरांगे यांची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी पाणी आणि अन्न दोघांचाही त्याग केलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जे आहे ते अनेक म्हणजे सरकारची लोक असू दे किंवा विरोधातले अनेक आमदार नेते खासदार जे आहेत ते भेटून गेले, त्याचबरोबर शिंदे समिती येऊन भेटून गेली। मराठा उपसमितीचे काही लोक जे आहेत काही नेते जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आले होते। मात्र तरीही मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबई सोडायला किंवा त्यांच्या उपोषण मागे घ्यायला तयार नव्हते। त्यावेळी कोर्टात जे आहेत गेल्या म्हणजे कालपासून आजपर्यंत हा युक्तिवाद सुरू होता, मात्र आता कोर्टाने सरळ जे आहे ते आंदोलनकर्त्यांना इशारा दिलेला आहे आणि एक चेतावणी दिलेली आहे की आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा, नाहीतर कोर्ट जे आहे स्वतः पाहणी करण्यासाठी येणार आहे। आणि इतकंच नव्हे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंदोलनकर्त्यांना जे अटी शर्ती दिल्या होत्या त्या अटी शर्तींचं त्या नियमांचं पालन झालं नाही। आता जी एक अपडेट जी समोर येते त्या पार्श्वभूमीवरती ती अपडेट अशी आहे की सध्या मनोज जरांगेंना आझाद मैदान सोडावं लागणार आहे। त्यांना आता परवानगी नाकारलेली आहे। ज्या पद्धतीनं आंदोलक आता सध्या मुंबई शहरामध्ये ठाण मांडून बसलेले आहे त्यांचा एकंदरीत जो ऑरा आपण जर बघितला तर हे अतिशय संतप्त होऊन जाईल। कारण जर कोर्टाने जर आंदोलनाला परवानगी नाकारली असेल तर हे आंदोलन तिथेच थांबलं जाईल। हे आंदोलक नेमकं आता ऐकणार आहेत का? कारण जर ऐकलं नाही तर मग पुन्हा याच्यामधून वादाला तोंड फुटेल। अगदी बरोबर आहे, कारण मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांनी जेव्हा पाण्याचा सुद्धा त्याग केला तेव्हा आपण बघितलं की त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे आणि त्यामुळे काल जेव्हा डॉक्टर त्यांच्या तपासणीसाठी म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी मैदानामध्ये 12-12 तासाची ड्युटी करणारे काही सरकारी डॉक्टर आहेत जे राज्य सरकारनेच त्यांच्यासाठी नेमून दिलेले आहेत। मात्र मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे, ते पाण्याचा सुद्धा त्याग केलेला आहे, त्यांची शुगर लेवल खूप कोसळलेली आहे आणि हे जर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जर खालावली तर मात्र मुंबईत सुरू असलेलं मराठा आंदोलन जे आहे ते आणखीन चिघळण्याची शक्यता आहे। आणि त्याचमुळे जी 5000 जणांचं एक अनुमती जी आहे ती मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी दिली होती। मात्र जी संख्या पाहता जी संख्या मुंबईमध्ये जमली, खास करून दक्षिण मुंबईमध्ये जी मराठा आंदोलकांची संख्या जमली ती अनुमती दिलेल्यापेक्षा संख्येपेक्षा खूप जास्त होती आणि त्यामुळेच मुंबईचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालं। आणि त्यानंतर ही कोर्टात ज्यावेळेस याचिका दाखल करण्यात आली त्या कोर्टाचे 2-3 महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते राज्य सरकारला सुद्धा होते आणि मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलांना सुद्धा होते की ज्या काही नियम अटी शर्ती यांचं पालन करण्यात आलं होतं का। 5000ची कॅपॅसिटी जर दिली होती तर वाहनं जी पार्किंगची व्यवस्था जी आहे ती 500 वाहनांची कशी काय करण्यात आली,
त्याचबरोबर जी जागा ठरवून दिलेली होती आझाद मैदानाची, ती जागा सोडून रस्त्यावरती हे आंदोलक का उतरले, सार्वजनिक वाहतूक अव्यवस्थित का झाली, अशा अनेक प्रकारचे प्रश्न जे आहेत ते कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलांना विचारले होते. तर दुसरीकडे आपण बघतोय की कोर्टाने राज्य सरकारला सुद्धा जे आहे ते सवाल उपस्थित केले होते की जर तुम्ही आंदोलनाची परवानगी दिली होती, त्यानंतर त्यांच्या पाण्याची किंवा त्यांच्या शौचालयाची किंवा त्यांची जी बेसिक गरज असते त्याची सोय राज्य सरकारने का नाही केली. प्रश्न सवाल जो आहे तो दोघांनाही उपस्थित करण्यात आला होता. मात्र आता कोर्टाने थेट इशारा जो आहे तो दिलेला आहे आणि आज दुपारी 3 वाजेपर्यंत जे आहे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं भूमिका जरी ठाम असली तरी मैदान सोडावं आणि मुंबईमधलं जनजीवन सामान्य व्हावं अशा प्रकारची एक इशारा, अशा प्रकारचा इशारा, चेतावणी जी आहे ती कोर्टाकडनं देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे की 3 वाजेपर्यंत जर मुंबईत सुरू असलेलं आझाद मैदानाचं आंदोलन जर खाली नाही झालं तर मात्र याला जबाबदार कोण, असा सवाल जर कोर्ट उपस्थित करते आणि 3 वाजता पुन्हा एकदा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे आपण बघतोय 3 वाजता प्रकरणाची सुनावणी होणार आहे, मात्र त्यापूर्वीच कोर्टाने सांगितलंय की आम्हाला स्वतः जाऊन या संपूर्ण प्रकाराची जी आहे ती पाहणी करावी लागेल. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे आपण बघतोय की एका बाजूला 3 वाजता कोर्टाची सुनावणी होणार, दुसऱ्या बाजूला जे आहे पोलिसांसमोर जे आहे ते चॅलेंज आहेत आणि तिसऱ्या बाजूला मराठा उपसमितीची बैठक जी आहे ती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी होत आहे. आणि या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतंय, राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांना कोणतं नवीन आश्वासन देत आहे किंवा जो GR नवीन काढला जाणार होता त्याबद्दल आता राज्य सरकारने काय निर्णय घेतले, अशा प्रकारची एक उपसमितीची बैठक जी आहे. ज्योत्स्ना, तू सोबतच राहा. सध्या मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे सर आपल्या सोबत जोडले गेले. गंगाधरजी, स्वागत आहे तुमचं. मला सांगा, आता कोर्टानं एक आदेश दिलेला आहे की जरांगेंना 3 वाजेपर्यंत आता आझाद मैदान रिकामं करावं लागणार आहे आणि सोबतच आंदोलकांना सुद्धा इशारा दिलेला आहे की तुम्ही आता 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा. आपण कसं पाहता कोर्टाच्या या निर्णयाकडे? आम्ही कोर्टाच्या आदेशाचे पालन करणार आहे. तर आम्हाला पण अचानक कशी मुंबई काय करणार, जेवढे आम्हाला सहानुभूतीपूर्वक विचार करा. कारण आझाद मैदानाचं आंदोलन हे उपोषण आहे, लोकशाही मार्गाने, आणि महात्मा गांधींनी उपोषण केलंय. इतिहासातून आम्हाला आझाद मैदानाची उपोषणाची परवानगी मिळते. आझाद मैदानाच्या बाहेर जातील, परंतु माननीय कोर्टाने आम्हाला आझाद मैदान आणि मनोज दादाचं उपोषण एवढं तरी हे आम्ही कोर्टाला विनंती करू. बाकी आता या देशाबद्दल बघू. आमच्या वकिलाशी आम्ही संपर्क करतो, अजून त्याचाही संपर्क नाही. कोर्टाचं पुन्हा सुनावणी आम्हाला अपेक्षा आहे. निदान आझाद मैदान आणि मनोज दादाचा उपोषणाचे ते आम्हाला अपेक्षा आहे. आणि बघू, सरकारकडे घेतलेली सरकारने आम्हाला परवानगी द्यायच्या म्हणजे आम्हाला मनोज दादाला उपोषण करता येईल. आज फक्त 5वा उपोषणाचा दिवस. एवढ्या लवकर त्यांना उचलून कसं घेऊन जाणं हे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मायबाप कोर्टाला विनंती असेल की थोडा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. आणि आपल्या जय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मी मुंबईत असलेल्या सगळ्या मराठा बांधवाला विनंती करतो की जे आपले वाहन रस्त्यावर असतील मुंबईत जे ते सगळे आझाद मैदानाच्या बाहेरचे जे सगळे बांधतोय ते सगळे जण आता मुंबईच्या बाहेर निघा. जो कोर्टाचा आदेश आहे तो आपल्याला मानायचा आहे. आम्ही कोर्टाच्या सगळ्या आदेशाचा आणि नियमाचं. बरं, आझाद मैदान जर रिकामं करायला सांगितलं असेल जरांगेंना दुपारी 3 वाजेपर्यंत, तर मग त्याला पर्याय काय? मग आता हे उपोषण सुरू राहणार की मग कसं करणार आता याचं? दुसरीकडे कुठं परवानगी लागते काय, दादाची प्रकृतीचा प्रश्न हे सगळं कोर्टात आता आम्ही मांडू ना. वकील मागतायत, आता बघू ना काय थोडं कशा पद्धतीने आमच्या या भावना येत आहे. ठीक आहे, कापर्यंत काही चुका आमच्या झाल्या असतील किंवा काही ठराविक चुका केलेल्या कोर्टाच्या समोर, आणि आम्ही जे काम केलं इथं पोलीस मदत केली, आम्ही कुणाला आजारी पडलं दवाखान्यात नेलं, महिला भगिनींच्या सुरक्षेची काळजी घेतली. खरं गंगाधरजी, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सध्या कोर्ट काय अंतिम निर्णय देते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत बातचीत केली या संदर्भात. त्यामुळे आपण पाहतोय सध्या दुपारी 3 वाजता या सुनावणीला आता अखेर सुरुवात होणार आहे. आपण पुन्हा एकदा आमची प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणेकडे सध्या आपण जाऊया. ज्योत्स्ना, आता आपण जर गंगाधर काळकुटेंचं जर आपण बोलणं ऐकलं असेल तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही कोर्टाच्या आदेशांचं पालन करणार. आता पालन केल्यानंतर सुद्धा आता आंदोलकांचे वकील आता काय बाजू कोर्टात मांडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याच्यावरती कोर्ट काय निर्णय देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण जर कोर्टानं जर जरांगेंना 3 वाजेपर्यंत जर या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आझाद मैदान जर रिकामं करायला सांगितलं तर मग पर्याय काय असू शकतो, काही या संदर्भातली माहिती आहे का? आणि जर हे आंदोलन जर त्यांना तोपर्यंत जर त्यांना सांगितलं की तुम्ही
खाली करा मैदान, तर मग जरांगेंची पुढची भूमिका काय असू शकते? आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील जे आहेत ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे. गुलाल उधळल्याशिवाय आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही, अशा प्रकारचीच भूमिका जी आहे ती जरांगे पाटील यांनी अगदी पहिल्या दिवसापासून घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवशी ज्यावेळेस आंदोलन हे झालं आणि मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात पोहोचले त्यावेळेस सुद्धा मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांचं एक म्हणणं होतं की आम्हाला परमिशन म्हणजे परवानगी आंदोलनाची 1 दिवसाची जरी मिळाली असेल तरी जे आहे ते आम्ही आंदोलन हे कंटिन्यू ठेवणार, जोपर्यंत म्हणजे सुरूच ठेवणार जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. मात्र पोलिसांकडनं माझ्या हाती आताच एक इन्फॉर्मेशन आली आहे माहिती की पोलिसांनी एकूण 3 नोटिसा दिलेल्या आहेत. आयोजक म्हणून मुंबई टीम जी आहे मनोज जरांगे पाटील ज्यांची मुंबई टीम आयोजक जी आहेत त्यांना एक नोटीस पाठवली आहे मुंबई पोलिसांनी. त्याचबरोबर अंतरवली सराटीचे प्रतिनिधी ज्योत्स्ना, तू सोबतच राहा. म्हणून सध्या अमोल आझाद लहाने मैदानावरती यांना नेमकी सुद्धा काय त्यांनी परिस्थिती आहे हे आपला प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत जोडला गेलाय. विजय, आझाद मैदान 3 वाजेपर्यंत रिकामं करायला जरांगेंना कोर्टानं सांगितलंय. सध्या आझाद मैदानातली परिस्थिती काय? नक्कीच सध्या जर पाहिलं त्या ठिकाणी मी दाखवू शकतो आझाद मैदानावरती मी आहे आणि मोठ्या संख्येनं जे आहे ते आझाद मैदान फुल भरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नावाची घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली असल्याची पाहायला मिळत आहे. संपूर्ण मैदान जे आहे ते फुल भरलेलं आहे आणि आता कोर्टाकडून जे आहे ते निर्देश आलेले आहेत की 3 वाजेपर्यंत मैदान खाली करा असं सांगण्यात येतं. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही मराठा आंदोलक आहेत. काय सांगाल, कोर्टाकडून सध्या सुनावणी सुरू आहे, 3 वाजेपर्यंत मैदान खाली करण्याची सूचना देण्यात आली. आम्ही मैदान खाली करणार नाहीये. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणार नाहीये. आरक्षण आमच्या हक्काचं आहे. जरी कोर्टाने सांगितलं आम्हाला इथून जा, आम्ही आरक्षण घेण्यासाठी आलेलो आहे, इथून जाण्यासाठी आलेलो नाही. आमचा काही त्रास नाहीये. आम्ही जे वाहनं सांगितले होते कोर्टाने खाली करा ती आम्ही खाली केलेली आहेत. आम्ही निश्चितच आपल्यासोबत आहे. कोर्टाकडून सांगण्यात आलं 3 वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करा, आंदोलन बेकायदेशीर आहे. नाही होणार नाही. हा आंदोलन बेकायदेशीर नाहीये. हा शांत यानं चालू आहे आंदोलन. उगा मीडिया नेरेटिव्ह पसरत आहे, उलटबाजी. हे शब्द काढून टाका. IBN लोकमतवाल्याला समजावून सांगा. असे उलटबाजी विलास बडेला सुद्धा, त्या मॅडमला सुद्धा सांगा, विनाकारण नेरेटिव्ह पसरू नका. पुन्हा एकदा सांगायला, मराठे शांत आहे, शांत राहू द्या. आम्ही शांत चित्ताने आरक्षण घेणार आहेत. कोर्टात सुनावणी चालू आहे सध्या, त्यामध्ये सांगण्यात आलं की 3 वाजेपर्यंत मतदान खाली करा. होणार नाही, खाली होणार नाही. आम्ही सोडणार नाहीये. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून एक पाऊल सुद्धा मागे घेणार नाही. शांत चित्तानं आरक्षण हे आंदोलन चालू राहणार म्हणजे राहणार. नोटीस जी आहे ती बाजवण्यात आलेली आहे वारंवार. मी पण चर्चगेट वरनं आलोय, फिरत मी पण बघायला आलो, पण इथं कोणी त्रास देत नाहीये. सगळं दुकान सगळं चालू आहे. पुढील भूमिका कशी असणार आहे? मग पुढील भूमिका अशी असणार आहे, जे पाटलांना जर आमच्या तब्येतीला जर त्रास झाला आणि पाटलाला जर काही हे झालं, बरं वाईट झालं, तर याचा सर्वस्वी जिम्मेदार सरकार राहील. मागील कित्येक दिवसापासून पाटील सांगत आहेत की आम्हाला आरक्षण हवं आहे, तेव्हा सरकार काय करत होतं? आता म्हणतंय की वेळ हवा आहे. तुम्ही इतके वेळ झोपले होते का इतके दिवस? सरकारला सांगायचं आम्हाला. जुना असून माझ्या टीशीवर कुठला विचार केला नाही. मी कलेक्टरला पत्र दिलं. मी स्वतः कुणबी आहे, माझा कुणबीचा दाखला माझा टीश आहे असताना मला कुठलाही त्यांचा लाभ मिळाला नाही आणि मला कुठलंही प्रमाणपत्र दिलं नाही. जाणून बुजून हे सरकार मराठ्यावर अन्याय करते. सरकारने 3 वाजेपर्यंत टायमिंग दिलेला आहे, तोपर्यंत जर खाली केलं नाही तर कारवाई होऊ शकते असा इशारा आहे. तुमची कशी समर्थन असणार आहे? ते आता बघू, पाटील काय पुढे दिशा ठरवतील. तर आम्ही काही म्हणाल कशामुळे करणार आहे आम्ही? म्हणजे बेकायदेशीर इथं काही करत आहे का? आमचा हक्क आहे. आंदोलनाला परवानगी नाही, तुम्ही बेकायदेशीर आंदोलन करतात असं कोर्टाचं म्हणणं आहे. बेकायदेशीर म्हणजे आम्ही काय? आमचा हक्क आहे ना आरक्षण मागण्याचा. हा लढा 2 वर्षापासून चालू आहे. 2 वर्षापासून हा लढा चालू आहे. तर म्हणजे काय आम्ही बेकायदेशीर म्हणजे काय करत आहे इथे? आम्ही त्रास देत नाही ना कुणाला. आमचा हा लढा आहे, आम्ही हा लढणार आहे आणि हा लढा आम्ही यशस्वी करणार आहे. तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. काय कशी असणार? आम्ही सरकारला घोडे लावू. आम्ही शांततेत आंदोलन करायला नाही तर सरकारला घोडे लावतो. आम्ही बघूत काय होते ते. तर आम्ही तयार आहेत सगळ्या गोष्टीला, सर्व संपन्न आहेत. मराठा बांधव का एवढं हे नाहीये. आम्ही आमच्या हक्कासाठी आलेले तिथं. शांततेची भूमिका असणार आहे, कशी भूमिका असणार आहे? माझं एकच म्हणणं आहे, न्यायपालिका ही लोकांसाठी आहे, लोक न्यायपालिकेसाठी नाही आहे. लोक हे न्यायपालिकेसाठी नाही, न्यायपालिका ही आपल्यासाठी आहे. जे मराठा आरक्षण मागताय ते त्यांचं अगदी बरोबर आहे.
अजिबात चुकीचं काही मागत नाहीये, कोणाला त्रास नाहीये. जे वाहतूक चालली आहे त्याला कोणाला त्रास नाही. कुठले आहात तुम्ही? आम्ही आलो शिर्डीवरून, शिर्डीजवळ पिंपवडी गाव आहे, तिथून आलोय. हिंगोलीहून आलेले आहे. जवळपास आमचे संरक्षण बंधू आहेत. तोंडातल्या नाड्यातलं रक्त जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत तुम्ही खाली करू शकत नाही. घ्या आमचं रक्त आणि आम्हाला खाली करून टाका. सरकारला वाटतंय मराठी माघारी जातील, पण धाराशिव उस्मानाबादमधून 20,000 गाड्या निघल्यात मुंबईकडे. आज 10,000 गाड्या धाराशिव. मी पहिलंच सांगितलं तुम्हाला त्यांची व्यवस्था करायचं बघा इथून तुम्ही. कमी नाही होणार, इथून होणार नाही, वाढणार. होणार नाही. परिस्थिती जर पाहिलं तर हे आझाद मैदानावरील जे आहे त्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत होतो. कारण जोपर्यंत आम्हाला आमच्या संपूर्ण मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडत नसल्याची प्रतिक्रिया जी आहे ती आझाद मैदानावरील या ठिकाणचे मराठा समाज देत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील हे देखील त्यांच्या उपोषणावरती ठाम आहेत. कोणताही न्यायालयाचा आदेश येऊन न्यायालयाचा आम्ही आदर करतो, न्यायपालिकेचा आम्ही आदर करतो असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट, हैदराबाद गॅजेट हे लागू केल्याशिवाय आम्ही मैदान सोडणार नाही. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर सगळे सोयरेची अंमलबजावणी, त्याचबरोबर ज्या मराठा तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियाला नोकरीस प्राधान्य, या सर्व गोष्टीच्या अंमलबजावणी मिळाल्याशिवाय मी या ठिकाणी उठणार नसल्याची प्रतिक्रिया जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी म्हणलेली आहे. आम्ही न्यायाचा आधार करतो, मात्र यामध्ये सर्व जे आहे ते सरकारच षडयंत्र रचत आहे. मराठ्यांना जाणून बुजून वेठीस धरण्याचा प्रयत्न देखील सरकार करत असल्याचं आरोप जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी केल्याचं पाहायला मिळतं. सध्या मनोज जरांगे पाटील यांना मोठा पाठिंबा जो आहे तो मुंबईमध्ये मिळत आहे. मागील 5 दिवसापासून मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. त्या उपोषणाला सर्व जाती धर्मातून जो आहे तो मोठा पाठिंबा मिळत आहे. नुकत्याच काही वेळापूर्वी जर पाहायला गेलं कल्याण काळे यांनी देखील या ठिकाणी भेट दिली होती. इम्तियाज जलील यांनी या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे. आम आदमीच्या पार्टीचे खासदार नक्कीच विजय, त्यामुळे सगळे अनेक पक्षांमधून सुद्धा आता जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. मी आता तू सोबतच राहा, मी आता जरा आमची प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणेकडे जातोय. ज्योत्स्ना, आता विजयनं ज्या मराठा आंदोलकांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवल्या, आंदोलकांचं म्हणणं साफ स्पष्ट आहे की आम्ही काय कोणाला इथे त्रास देत नाहीये, आमचं आंदोलन सर्व शांत पद्धतीनं सुरू आहे. बेकायदेशीर आमच्या आंदोलनावरती जर कोर्ट म्हणत असेल की आम्ही बेकायदेशीररित्या जर आंदोलन करतोय, आमचा त्रास कुणालाच नाहीये, मग मुद्दा असा उपस्थित होतोय. मग जर कोर्टानं जर असा निर्वाळा दिला तर कार्यकर्ते म्हणतात आम्ही इथून हलणार नाही, जोपर्यंत आरक्षणाचं गुलाल आमच्या अंगावरती पडत नाही तोपर्यंत आम्ही हलायचं नाव घेणार नाही. कसं बघायचं आता या सगळ्याकडे? जर आता कार्यकर्ते आणि आंदोलक सुद्धा ऐकत नसतील तर मग आता या कोर्टाच्या निर्णयाचं काय होणार पुढे? अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की कोर्टाने जो इशारा दिलेला आहे की दुपारी 3 वाजेपर्यंत जे आहे ते जनजीवन सुरळीत झालं पाहिजे, नियमांचं पालन झालं पाहिजे आणि तसं जर नाही झालं तर आम्ही स्वतः जाऊन नियमांचं पालन होतंय की नाही हे आम्ही स्वतः जाऊन बघणार. आणि त्यामुळे कोर्टाने एक प्रकारचा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला इशाराच दिलेला आहे की जर नियम, अटी, शर्ती यांचं पालन होत नसेल तर कोर्टाला स्वतः जाऊन त्या ठिकाणाची म्हणजे आझाद मैदान आणि आझाद मैदानाच्या परिसराची जी आहे ती पाहणी करावी लागेल. आणि या संदर्भात आज दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ जी आहे ती मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेली आहे. दुसरीकडे आपण काल बघितलं की मनोज जरांगे पाटील यांना अक्षरशः उभं राहता पण येत नव्हतं. डॉक्टरांची टीमने ज्यावेळेस त्यांची तपासणी केली त्यावेळेस त्यांची शुगर लेवल खूप ढासळल्याचं लक्षात आलं. त्यांना नीटचं उभं राहता येत नव्हतं. ते सुद्धा जास्तीत जास्त त्यांची तब्येत खालावत आहे. त्यामुळे कुठेतरी आंदोलनकर्ते जे आहेत ते आणखीन भावनिक होऊ शकतात आणि अशामध्ये जर आंदोलनकर्त्यांना जबरदस्तीने जर या ठिकाणाहून त्यांची गर्दी पांगवली किंवा त्यांना माघारी पाठवलं तर मात्र हे आंदोलन आणखीन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आज दुपारी 3 वाजता या सुनावणीमध्ये नेमकं काय होतंय, कोर्टाच्या जे न्यायमूर्ती आहेत त्यांना खरोखरच फील्डवरती येऊन किंवा जिथे आंदोलन सुरू आहे तिथे येऊन पाहणी करावी लागते की काय, आणि जर तसा प्रसंग आला मग काय घडू शकतं हा तर एक मोठाच सवाल उपस्थित होतोय. मात्र त्यापूर्वी आंदोलनकर्त्यांनी त्यांना घालून दिलेले नियम, मग ते 5000 जणच फक्त आंदोलनाच्या ठिकाणी येऊ शकतात. आंदोलन फक्त जे आहे ते आंदोलनस्थळी म्हणजे मुंबईच्या आझाद मैदानातच होऊ शकतं. अन्यथा जे आहेत म्हणजे जे आपण बघतोय की दक्षिण मुंबईमध्ये अक्षरशः अनेक ठिकाणी जे आहे आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर बसून चौपाटीवर बसून जे आहेत ते आले होते. मात्र त्यांच्या येण्याला कोणाचं बंधन नव्हतं. मात्र ज्या आंदोलनाची कॅपॅसिटी जी होती, जी क्षमता होती आंदोलनाची, त्याच्यावरती हा सवाल उपस्थित झालेला आहे. त्याच्यामुळे अतिशय नाजूक
परिस्थिती किंवा अतिशय चॅलेंजिंग परिस्थिती जी आहे ती सध्या मुंबई पोलिसांवरती आहे. एका बाजूला आज 5व्या दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होत आहे, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की मुंबई पोलिसांवरचा ताण जो आहे, कारण जी क्षमता सांगितली होती आणि जे ठिकाण सांगितलं होतं त्या ठिकाणामध्ये, त्या ठिकाणाच्या आसपास ती 5,000 लोकांना बसण्याची किंवा 5,000 लोक आंदोलन करू शकतील अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारने किंवा प्रशासनाने केली होती का, असा सुद्धा सवाल जो आहे तो कोर्टाने राज्य सरकारला आणि एकूणच राज्य सरकारच्या वकिलांना विचारण्यात आला होता. त्याच्यामुळे नियमांचं पालन नेमकं कोणाकडनं झालं नाही हा सुद्धा या ठिकाणी सवाल उपस्थित होतोय. आणि जर आंदोलन करते आपण बघितलंय की अक्षरशः रेल्वे स्थानकावरती म्हणजे अतिरिक्त रेल्वे पोलिसांचं बल जे आहे ते सुद्धा या ठिकाणी त्यांचा सुद्धा इथं वापर झाला होता. त्यामुळे आंदोलन जर सुरू ठेवायचं आहे तर आंदोलनाची जागा बदलता येईल का, गाड्या नो पार्किंगमध्ये ज्या लागलेल्या आहेत, कारण सामान्य मुंबईकरांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत ठेवता येणार नाही. आणि आंदोलन आझाद मैदानसारख्या ठिकाणी आहे जिथे अनेक शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, मंत्रालय, विधान भवन, मुंबई महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा प्रकारची सगळ्या महत्त्वाच्या इमारती आणि कार्यशाळा तिथे असताना सुद्धा जर हे आंदोलन ज्योत्स्ना, मी तुला थोडंसं थांबवतो. आपण जरा आझाद मैदानावरती जाऊया, तिथली परिस्थिती नेमकी काय होते हे आपला प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. विजय, सध्याचा आंदोलनातल्या सगळ्या त्या वातावरणातली परिस्थिती कशी आहे, आंदोलकांचा काय उद्रेक होतोय का आणि सध्या त्यांच्या काय भावना आहेत? नक्कीच सध्या जर पाहिलं तर आता हे जे कोर्टाने 3:30 वाजेपर्यंत मैदान खाली करण्याची जी सूचना दिलेली आहे ते आतापर्यंत आंदोलकापर्यंत पोहोचलेली नाही. मात्र मनोज जरांगे पाटील यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी मोठा उत्साह जो आहे तो आंदोलनामध्ये दिसत आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर संपूर्ण भव्य रुमाल जे आहे ते हातामध्ये घेऊन पाटील या नावाच्या घोषणाबाजी करत आहे. शिवरायांच्या गाण्यावरती या ठिकाणी दिलेला आहे. जर आपण बघितलं या ठिकाणी लहान लेकरांचा, वृद्धांचा देखील मोठा सहभाग जो आहे तो असल्या पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर वृद्ध जे आहेत ते हातामध्ये रुमाल घेऊन जे आहे ते हे करताना आपला रुमाल फिरताना पाहायला मिळत आहेत. आपण दूरपर्यंत बघू शकतो ते वृद्ध जे आहेत ते एका जणाच्या खांद्यावरती बसलेत आणि आरक्षणासाठी हातामध्ये ते रुमाल आणि लढा देण्यासाठी या ठिकाणी आल्याचे पाहायला मिळत आहे. आणि मोठा उत्साह जो आहे तो आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता आपण थेट काही आंदोलकांशी चर्चा देखील करणार आहोत की 3 वाजेपर्यंत त्यांना मैदान जे आहे ते खाली करण्याचं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी मोठा उत्सव जो आहे तो, आनंद जो आहे तो या ठिकाणी ते साजरा करत आहेत. आम्हाला यश मिळेल ही प्रतिक्रिया जी आहे ती अनेक आंदोलक या ठिकाणी देत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी जर बघितलं ते वृद्ध बाबा जे आहेत ते या ठिकाणी रुमाल घेऊन येत आहेत. एका ठिकाणी भगवा झेंडा जो आहे तो देखील या ठिकाणी फडकवला जात आहेत आणि मोठी घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही आंदोलक देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. काय सांगाल, काय मागण्या आहे? 3 वाजेपर्यंत मैदान खाली करण्यास सांगितलंय, काय विचार? 3 वाजेपर्यंत कोर्टाने मैदान खाली करण्याचं सांगितलं. नाही, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मैदान खाली करणार नाही. इथून काय हालत नाही, आम्ही अजिबात हलणार नाही. इथून आरक्षण मिळेल अजिबात हलणार नाही. किती बी काही होऊ द्या, इथून हलणार नाही आम्ही. भूमिका काय असणार आहे? आम्ही हलणार नाही. परभणी आलो, परभणीहून आरक्षण घेतल्याशिवाय हलणार नाहीत आम्ही. परभणी हलत नाही. काय इशारा, काय इशारा असणार आहे? जोपर्यंत पाटील बोलत नाही तोपर्यंत हलणार नाही. कोणाला त्रास देणार नाही, आम्ही कोणाला काय नाही, फक्त आम्ही आमचं आरक्षण घेणार. आम्ही मुंबईवाला त्रास देणार नाही, आम्ही फक्त आरक्षण घेणार. अजून देखील आपल्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू. काय मागण्या असणार आहे, काय भूमिका आहे, काय मागण्या, काय भूमिका आहे? आरक्षण पाहिजे आम्हाला. आरक्षण जोपर्यंत भेटत तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. गेलो तर आरक्षण घेऊन जाणार, नाही तर मरणार. कोर्ट सांगते 3:30 वाजेपर्यंत तुम्ही मैदान खाली करा असं सांगितलंय. कोर्ट हायकोर्टातून आलंय. कोण सांगितलंय? हायकोर्ट बघू 3:30 नाही, 3:30 वाजता थांबलं तर चालेल इथं, पण आम्ही जाणार नाही. हायकोर्ट नाही, कोणी सांगितलं? हायकोर्टाचं पालन करू, आम्ही हायकोर्टाचं पालन करू, पण आम्ही जाणार नाहीत. आम्ही हायकोर्टाचं पालन करू, पण आम्ही जाणार नाही. गॅजेट आहे माझ्याकडे, हे बघा, हे बघा, हे कधीच आहे हे दाखवा. तरी आम्हाला कुणबी दाखला नाही देत. आम्ही सगळे आम्ही अख्ख्या महाराष्ट्रातून इथं गोळा झालो एकदा आरक्षणासाठी. आणि सर आम्हाला आरक्षण भेटलं नाही, जोपर्यंत म्हणून आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथून काय हलत नाही. गेले 67 वर्ष हे शासन मराठ्यावर जास्तीचे हे करत आहे. त्याला कोणत्याही पद्धतीने आरक्षण मिळायला हवं आहे. आज
सर्व जाती धर्माची परिस्थिती उद्भवलेली आहे आणि मराठा समाजात दुभंगत पावत आहे. त्यामुळे याला आरक्षणाची नितांत गरज आहे. 1940चा पुरावा आहे. कुणबी दाखला देत नाहीत. माझी जमीन तलावमध्ये गेलेली आहे. 3 वाजेपर्यंत नाही करणार. आम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत खाली करणार नाही. सिद्धेश, आपण बघू शकतो एकीकडे हायकोर्टाची टिप्पणी सुरू आहे तर दुसरीकडे जे आहे ते या ठिकाणी आपण पाहत आहोत की मोठ्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी आहे आणि थेट आम्ही हायकोर्टापर्यंत जे आहे ते आम्ही मानत नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मनोज जरांगे पाटील जे बोलतील तीच आमची भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील जे शब्द देतील तोच आम्ही ऐकू असं म्हणण्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते देखील आपल्या आंदोलनावरती ठाम असल्याचं पाहायला मिळतं. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे आदेश समाजाला येत नाही तोपर्यंत समाज हे ठिकाण सोडणार नाही अशी संताप्त प्रतिक्रिया जी आहे ते ठिकाणी दिल्याच्या पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे आता मोठा या ठिकाणी जे आहे ते समाज या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सिद्धेश, पण विजय, जर आपण कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिला तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आता कोर्टाने जर आदेश दिले तर ते सुद्धा आता हे पाळतील की नाही आंदोलक हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु जरी कोर्टाने हे 3 वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामं करण्याचे आदेश जरी जरांगेंना दिलेले असले तरी जरांगेंची भूमिका काय आहे? म्हणजे आता ते पत्रकारांशी वगैरे माध्यमांशी संवाद साधू शकतात का? नक्कीच जर पाहिलं तर न्यायदेवतेला आम्ही मानतो अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. मात्र मी आझाद मैदान सोडणार नाही अशी प्रतिक्रिया ही मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. जीव गेला तरी चालेल, पोलिसांनी गोळ्या घातल्या तरी चालेल. शेवटच्या टप्प्यामध्ये पोलीस काय करू शकतात तर आम्हाला उचलून जेलमध्ये टाकू शकतात. जेलमध्ये टाकल्यानंतर आम्ही जेलमध्ये आंदोलन करू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत मी पाठीमागे जाणार नाही, आरक्षण घेऊनच जाणार, गुलार घेऊनच जाणार अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. आणि त्यामुळे त्यांना एवढा मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येने दररोज जे आहे ते मराठा समाज मुंबईच्या आझाद मैदानात दाखल होतोय आणि जरांगे पाटील यांना मोठा पाठिंबा दर्शवतोय. सध्याही जर पाहिलं तर मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने जो आहे तो मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करत असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे संपूर्ण प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळतात. एकीकडे जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्यावरती ठाम आहे तर दुसरीकडे मराठा समाज हा देखील या ठिकाणी आपल्या मागण्यासाठी जो आहे तो ठाम असल्याचा पाहायला मिळत आहे आपल्याला. सिद्धेश, पण खरं तर जर विजय आपण बघितलं असेल तर आता नेमकं आता जरांगे काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु जर आझाद मैदानावरती काही वेळापूर्वी, काही तासापूर्वी पोलीस सुद्धा आले होते नोटीस घेऊन. ती नोटीस जेव्हा ती जरांगेंना ती दाखवली त्याच्यावरती जरांगेंनी सही सुद्धा केली आहे असली सुद्धा माहिती आता समोर येते. मात्र त्यानंतर एक थोडीशी चर्चा झाली होती पोलीस आणि जरांगेंमध्ये. ती नेमकी चर्चा काय झाली होती? नक्कीच जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे ते पोलीस नोटीस घेऊन आले होते आणि जी नोटीस कशा संदर्भात आहे ही कार्यकर्ते जे आहे ते त्यांना विचारपूस करत होते. कोर्टाची नोटीस आहे की पोलीस स्टेशनची नोटीस आहे तर या बाबतीत जे आहे ते पोलिसांनी सांगितलेलं आहे की आम्हाला कोर्टाने निर्देश दिलेले आहेत नोटीस बजावण्याचे. त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला नोटीस बजावत आहोत आणि त्याच पद्धतीने नवीन जो कायदा आलेला आहे त्या कायद्यामध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत उपोषण करण्याची परवानगी मिळते आणि दररोज उपोषण करण्याची परवानगी घ्यावी लागते. यासाठी मराठा समाजाने एकत्रित जे संपूर्ण कागदपत्र लागणार आहे ते पोलीस स्टेशनला दिलेले आहे आणि परवानगी घेतलेली आहे. मात्र आता आम्ही ती परवानगी नाकारत आहोत अशी नोटीस घेऊन पोलीस या ठिकाणी दाखल झाले होते. सुरुवातीला जर पाहिलं त्यांनी परवानगी दिलेली होती मात्र नंतर ही परवानगी जी आहे ते नाकारत असल्याचं कारण जे आहे त्यांनी या ठिकाणी दिल्याचं आपल्याला आझाद मैदानावरती पाहायला मिळालं होतं. आणि मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाला त्यांनी या संदर्भात संपूर्ण माहिती देखील दिलेली आहे. कोर्टात देखील आता नोटीस आम्हाला कोर्टाने दिलेलं आहे त्यानुसार आम्ही ही कारवाई करत आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आम्हाला परवानगी नाही आझाद मैदानावरती हे करण्याची असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं. खरंय. धन्यवाद विजय तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. मात्र थोड्या वेळापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी याच आंदोलनासंदर्भामध्ये नेमकी काय भूमिका घेतली होती पाहूयात. मी तर